ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे। अनधिकृत बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या। दिवा, मुंब्रा आणि त्यानंतर आता कळव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे इमारतींचं बांधकाम भुईसपाट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। पाहूया। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा आता कळव्यात वळवलेला आहे। कळव्यातील जे काही अनधिकृत इमारती आहेत त्याच्यावरती आता कारवाई सुरू झालेली आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा जो आहे तो चांगलाच गाजला होता। ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर तसेच मुख्यमंत्र्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये कळव्यामध्ये दिवा, मुंब्रा या ठिकाणी जे काही अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्या अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांवरती कारवाई करू, त्यांना अटक करू असे आदेश दिल्याच्या नंतर ठाणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। कळवा, मुंब्रा, दिवा ह्या ठिकाणच्या ज्या काही उभ्या राहिलेल्या अनधिकृत अशा इमारती आहेत त्याच्यावरती कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। कळव्यातलं हे टाकोळी मोहल्ल्यातली ही इमारत आहे ज्याच्यावरती आज सकाळपासूनच तोडक कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे कळव्यातल्या ज्या काही भागातल्या अनधिकृत इमारती असतील त्याच्यावरती देखील कारवाई करण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच कळवा प्रभाग समितीचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवल्याच्या नंतर नवीन अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या अतिरेकीखाली जे आहेत आता ह्या अनधिकृत बांधकामांवरती आता महानगरपालिकेने कारवाई सुरू केलेली आहे। आता ह्या कारवाईनंतर कळवा असेल, मुंब्रा असेल, दिवा असेल या खाडीलगत किनारीच्या आणि अनेक विभागांमध्ये ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत अशा किती इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करतोय हे पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन शिवासह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।